मनोनी जान तेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबाराय या अभंगातून, आपल्या या ओवीतून श्री गुरूंचं महत्व सांगतात. मानवी जीवनच एक असे की या जीवनामध्ये आपल्याला एक वेगळं प्राप्त होतं, त्याचं नावे सद्गुरू. आई वडील हे प्रत्येक असणाऱ्या योनीमध्ये आहेत, पण एकच अशी मानवी योनी आहे की तिथं सद्गुरूची प्राप्ती होते. आणि गुरु या शब्दाचा अर्थ मार्गदर्शक घ्या. गुरु या शब्दाचा अर्थ कोणीतरी सांगणारा घ्या. कारण या जगामध्ये ऐकणाराची संख्या कमी होत चालली आणि सांगणाराची संख्या वाढू लागली. मानवी जीवन किंवा गुरु शिष्य परंपरा हे शिकवते की त्या काळामध्ये एक गुरु असायचा आणि त्या आश्रमामध्ये हजारो काय असायचे, शिष्य असायचे. त्याहून एवढाच बोध आपल्याला घेता येईल की अनेक जण ऐकणारे होते आणि सांगणारा एक होता. ही परंपरा आहे आणि ही परंपरा आपण सगळ्याच्या बाबतीत मानतो. म्हणून गुरु शब्दाचा अर्थ फक्त आपण ज्याचा अनुग्रह घेतला त्यालाच गुरु नाही मानायचं. आपण आपल्या वडिलालाही गुरु मानायचं, आपण आपल्या आईलाही गुरु मानायचं. आपल्यापेक्षा व्यवहारामध्ये जी माणसं मोठी असतील आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं आपला व्यवहार सुलभ होत असेल किंवा आपली प्रापंचिक बाजू चांगली बनत असेल, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरुशा आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिशे. आपल्या ठिकाणी जोपर्यंत गुरुची दृष्टी येत नाहीये, आपण स्वतःला गुरु म्हणायचं नाही. इथं ज्ञानोबारायची ओवी फार उच्चांकाची, जाणतेने गुरु भजेजे. काय होतं, आता सांगायचा विषय एवढा लांबणीचा नाही, थोडा कृष्णानं सांगितलं, आग्रह केला म्हणून थोडासा विषय घ्यायचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जाणतेने गुरु भजिजे. जो जाणता बनला त्यानं कोणती भक्ती करायची? गुरु भक्ती करायची. इथं अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती. इतर जे काही सकाम कर्म आहेत, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्ट येईल, ही सकाम भक्ती होते. आणि त्यातून काय मागितलं जातं? संपत्ती मागितलं जाते. पण ज्या वेळेला मनुष्य जाणता होतो, त्याला प्रपंच आणि प्रपंचाचं स्वरूप कळतं, त्यावेळेला तो अध्यात्माला जीवन मानतो आणि मग तो आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो. गुरु तुम्हाला काय देतात? तर गुरु स्वरूपाची ओळख करून देतात. आणि आपल्याकडे कृतज्ञता म्हणून हा दिवस आजचा पाळला जातो, गुरु पौर्णिमा म्हणून. व्यासांना आद्य गुरु मानल्या गेलं, याला व्यास पौर्णिमाही म्हणतात. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. व्यासांनी विचार दिला. आणि आज मला सांगायला आनंद वाटेल की मानवी जीवनामध्ये विचाराची अत्यंत गरज आहे. मग तो विचार व्यवहारात असेल, तो विचार घरात असेल, तो विचार परमार्थात असेल, तो विचार सारासार विचार करा उठा उठी. सार म्हणजे चांगलं आणि आसार म्हणजे वाईट. दोघांचाही काय करायचा? विचार करायचा. त्याही पुढे जाऊन सांगेल मी, जगाचं पाहताना चांगला विचार करायचा आणि आपलं पाहताना अयोग्य विचार करायचा. आपल्यात पाहताना दोष पाहायचे आणि जगाकडे पाहताना गुण घ्यायचे. आपण जगाकडे दोष जरी असले तर विचिते वचन, जशी उकिरड्यावर पडलेली आपण नोट घेतो, उकिरडा पाहत नाही, तसा या जगात असा एकही माणूस नाही की त्याच्याकडे सद्गुण नाही. नीट ऐका, जगात एकही असा माणूस नाही की ज्याच्याकडे सद्गुण नाही, आणि जगात असा एकही माणूस नाही की त्याच्याकडं दुर्गुण नाही. निर्दोष मी समम ब्रह्म. एक ब्रह्म जर सोडलं तर बाकी सगळं जगत जे आहे या पद्धतीनं कुठंतरी गुणाने दोषानं वेढल्या गेलेले. म्हणून ज्या विचारानं
मानवी जीवनामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो, त्या विचाराच्या कृतज्ञतेचा हा दिवस आहे. या दिवशी फक्त एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून अनेक वर्णन करत असताना सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय, या न्यायानं ज्ञानोबारायांनी एवढा मोठा ग्रंथ निर्माण केला आणि तो सगळा ग्रंथ आपला श्रीगुरुला तुमचे धर्म कीर्तन केले ते सकळ सिद्धी नेले, एथ माझे जी उरले पायिक पण. म्हणून अशी ह्याच गुरुपौर्णिमा आहे. आपण इथं व्यासांचं वर्णन करायचंय, आपण ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं, आपण तुकोबारायांचं वर्णन करायचंय. ज्यानं ज्यानं जीवनामध्ये आपल्याला जे जे काही दिले त्या प्रत्येकाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी सर्वांना शुभकामना. आपलं असणारं येणारं वर्ष किंवा आयुष्याची पुढची वाटचाल याच विचाराच्या मार्गदर्शनानं व्हावी ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.